पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। थांब जरा, मी लाईट लावते. इथे अगोदर कोणी राहत होतं का मावशी? इथे नियम वगैरे असे काही नाही, अगदी घरच्यासारखं राहायचं. अरे असं काही नाही मावशी, खोली जस्ट रिकामी झाली असं वाटतंय म्हणून मी विचारलं, बाकी नाही काय. राहिली होती एक स्वार्थी मुलगी, आशेला लावणारी. गेली हे बरंच झालं. तू खोली बघून घे, आलेस मी. बिंदिया चमकेगी, चूड़ी खनकेगी, तेरी नींद उड़े तो उड़ जाए, बिंदिया चमकेगी. हाँ मावशी, आलो आलो. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोल ना. हॅलो. हाय. हाय. घे नील, राधाला घरी सोड. ते काय मी रोजच सोडतो. ओ, तुमच्या ऐतिहासिक स्कूटरने सोडू का? बर चल. नाही, एक मिनिट. काय म्हणजे आम्ही ऐकू नये असं काही बोलणार आहात का तुम्ही? राधा. अगं नाही. एक मिनिट. ऍक्च्युली तुम्ही दोघे पण थांबा ना. ऍक्च्युली बरोबर आहे. बसा दोघे. आकाश कसा वागतोय हे दोघे पण बघतायत ना. ऐकू दे की त्यांना. बसा रे. बस. खुर्ची घे, बस. क्लिअरली तो फक्त तुला त्रास द्यायला म्हणून हे सगळं चालवलंय त्यांनी, हो की नाही? तू तरी का सहन करते? सोडून दे ना त्याला. बाळा, मी त्याला 20 वर्षांपूर्वीच सोडून दिलाय. मनाने आम्ही एकत्र नसलो तरी कागदोपत्री आम्ही अजूनही नवरा बायको आहोत. मी घटस्फोटासाठी अर्ज केला तरी तो मला सहजासहजी देणार नाहीये. इतक्या सहजपणे तो नाही मोकळं करणार मला. त्यामुळे मला ती सगळी प्रोसेसच नकोशी वाटते. मग काय सहन करत राहणार आहेस का फक्त? मॅम, मी यावर एक मस्त उपाय सुचवू का? बोल. मॅम, जळगावातले पप्याभाई ना माझा जिगरी दोस्त आहेत एकदम. हा पप्प्या कोण आहे आता? हे पप्या नाही, पप्याभाई. पप्याभाई जळगावातलं मोठं प्रस्थ आहेत. मॅम, तुम्ही फक्त हो म्हणा. पप्याभाई जळगावातनं पोरं घेऊन येतील ट्रकमध्ये घालून आणि आकाशला समजवतील. नील, अरे मारामारी करून कुठलेही प्रश्न सोडवता येत नाहीत. ओके, निघूया. आपला मार्ग आपणच शोधायचा असतो नील.
आणि या सगळ्यामध्ये मी आहे तुमच्या बरोबर. अरे तुम्ही किती गोड दिसता यार. थांब एक मिनिट तसंच थांबा. ऐक ना राधा, नको. थांब ऐक जरा. राधा. सिरियस कपल गोल्स आहेत अरे. आय लव्ह यू बोथ. तू पण ये. ए, जिगर का दर्द ये की. जिगर का दर्द हे काय? अगं जिगर का दर्द काय आहे? मी सांगतो तू. नक्की. बरी झाली ना रे भाजी. पोळी आणू का आत्ता? थांब गरम कर. पंछी बनू उड़ती फिरू मस्त गगन में. आकाशजी चेहरा ओळखतेस? नाव माहितीये. कसं काय? कसं काय ते खूप माहिती आहेत ना, माझ्या ओळखी खूप आहेत. ते मला नाव माहितीये. MLM च्या मीटिंग मी जायचे नाही का मध्ये मीटिंगसाठी. तिकडे ते बिझनेसवाली लोक सगळी यायची ना. हे बिझनेसमॅनच आहेत. त्याच्यामुळे ओळख झाली आमची. बरोबर ना आकाशजी? ओळखीचे आहेत म्हणून कोणापुढे बोलू नकोस, पण ते आपल्याकडे मदत मागायला आले. आपल्याकडे बिझनेसमॅन आहेत, पैसेवाले आहेत, पण न बिचाऱ्याला कुटुंबाचं सुख नाही ना. हक्काचं घर असून सुद्धा आपल्याच माणसानी, म्हणजे त्याच्या माणसानी घराबाहेर काढला ना. तो आता आपल्याकडे राहायला येणार आहे, आपल्या वाड्यात राहणार आहे. आपल्या भाड्यात राहणार आहे. थांब मी पोळी घेऊन येते. छान गरम गरम पोळी आणा हा माई मावशी. घरपर्यंत पोहोचलात आमच्या. मी कुठपर्यंत पोहोचू शकतो याचा अंदाज तुला अजिबात येणार नाही. पुढे तू घेण्याचा प्रयत्न पण करू नको. असं काय करताय? आपण पार्टनर्स होत ना. असिस्टंट आहे तू माझी. ते पण काय लायकीचे ते बघितले मी आता. एवढं थोबाड उचलून तुला माझं नाव घेण्याची काय गरज होती? खरं तर ती जरा चुकत झाली. ते काय झालं ना, तुम्हाला असं अचानक आमच्या वाड्यात बघितलं, म्हणजे असा विचार स्वप्नातही गेला नव्हता ना, म्हणून चुकून ते तुमचं नाव निघालं. एक लक्षात ठेव, इथून पुढे असं मूर्खपणा केलंस तर माफ नाही करणार मी तुला. ओ, माझ्याशी या पद्धतीत बोलायचं नाही हा. वल्लीला ते आवडत नाही. तुझी इतकी मजल गेली? तुम्ही ना वल्लीला अजून ओळखत नाही हो आकाशजी. मी जर ठरवलं ना, तर तुम्ही या घरात का आलात, तुमचा हेतू काय आहे, तुमचं ध्येय काय आहे, हे सगळं 2 मिनिटात माई मावशींना सांगेन. त्याच्यामुळे माझ्याशी या पद्धतीत बोलायचं नाही. आणि जर तुम्हाला माझं तोंड बंद करायचंच असेल तर पैसे द्या ना. माझं तोंड बंद. आता ही वल्ली गप्प. काय हवं नको ते बघत होते. हा, पोळीच हवी होती त्यांना. तव्यावरची अगदी गरम गरम आवडली ना तुला? खरं सांगू का मावशी, तुम्ही बनवलेल्या प्रत्येक पदार्थाने मी तृप्त होत असतो. अगं बाई थांब, भाजी घेऊन येते. हा आकाजी, आरामात जेवा हा. जेवा हा आकाशराव. जितके दिवस या वल्लीचं पोट तुम्ही भराल तितके दिवस इथे मनसोक्त जेवता येईल तुम्हाला. पण तुम्ही जर हात आखडता घेतला तर या वल्लीची जीभ घसरलीच म्हणून समजा.
तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण सगळ्याच गोष्टींची किंमत पैशात नाही करता येत ना माणिक शेठ. नाही म्हणजे आता तुमचा ग्रुप जाणार एवढा ट्रिपला, तर आम्ही काय फक्त तिकीटं बुक करून देणार, हॉटेल बुक करून देणार एवढंच काम नाही करणार आहे. आम्ही तुम्हाला एक पूर्ण एक्सपिरियन्स द्यायचा प्रयत्न करणार. तुम्ही छान सुट्टीला जाणार तर एक चांगला अनुभव देणार आम्ही तुम्हाला. तुम्ही आमच्याकडनं गेलेल्या कुठल्याही ग्रुप्सला विचारा, ते कायम खुशच असतात. हो, शेवटी आयुष्यभराच्या आठवणी घेऊन परत येणार तुम्ही. ह्या सगळ्याची किंमत पैशात करता येईल का? हो ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही व्यवस्थित विचार करा आणि मला कळवा. हो हो ठीक. एकत्र कॉफी घेऊया. अगं नाही, आत्ता खूप काम आहे. अरे सॉरी मॅडम, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की खूप काम आहे. अहो मॅडम. काय बोलला, परत बोल. खरंच सॉरी मॅडम. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. काय बोललास तू? मॅडम चुकून झालं. अगं म्हणालो तुम्हाला, कामाच्या नादात. अगरिया. हो मॅम, म्हणजे नाही मॅम, येस नो काय म्हटलं ना, कामात होतो त्यामुळे चुकून बोललो मी. जे आता चुकून झालंय ते पुढच्या वेळी मुद्दामून बोल. असं कसं मॅडम? एरिया अगरिया बोल तुम्हाला, म्हणजे आपण आता कलिग आहोत, पुढे चांगला मित्र होऊ शकतो ना. अहो मॅम नको म्हणू. असं कसं मॅडम? काय झालं त्यात? नाही मॅडम, असं मी फक्त वल्लीशी बोलतो. ओके ठीक आहे, तुला जे बोलायचं तू बोल. कॉफी तर एकत्र घेऊ शकतो ना आपण. माझी कंपनी चालेल ना तुला? नाही की तिथे पण तुला बायको पाहिजे? हो मॅम. ओके. नाही म्हणजे बायकोला बोलवायचं हो नाही, तुमची कंपनी चालेल. हो मॅम, आवडेल. म्हणजे आपण घेऊयात कॉफी मॅडम. रिया, हे मी हे नाही, त्या दोनपैकी फक्त एकच डिझाईन त्यांना मेल करायचं आहे. त्यांना सांगा की लगेच आम्हाला त्याच्यावर फीडबॅक हवा आहे. नाही त्याचा मोल्ड तयार करायला वेळ लागेल ना. ऑफकोर्स कलर स्कीम पण नाही का? थँक्स यार, आज तुझ्यामुळे माझी अनु इथपर्यंत पोहोचली. आता मला डोअर टू डोअर लिफ्ट मिळेल. तू इकडे काय करतोस? काय नाही, जसं तू माझ्या बायकोच्या घरी येत असतोस तसं आज मी तुझ्या घरी आलो असं समज. कम ऑन यार, दोस्त आहे हम लोग. आणि हा असं सारखं सारखं मार्केट रेड्यासारखं असं बघत जाऊ नकोस. बाय. मिस अनामिका, सोडता का घरी? मी मुद्दामच मिसेस नाही म्हटलं. आवडत नसेल ना त्याच्यासमोर असं बोललेलं? काळजामध्ये नुसतं सर्र करत असेल मिसेस अनामिका आकाश जोशी असं बोलल्यावर. काय हो? आकाश इकडे बस ना मागे. सोडतो तुला, चल. बायको सोडणार होते म्हणून जाण्यात मजा होती. ड्रायव्हर तर काही 50 मिळते. तुला माहिती तुझा हाच प्रॉब्लेम. तुला पैसे खर्च करून माणसं विकत घ्यायची सवय लागली आकाश. माणसांची खरी किंमत कळली असते ना तुला, तर आज असं गाडीच्या बाहेर उभं राहून लिफ्ट मागायची वेळ नसते आली.
नाही, जा. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. पट्या, थँक्यू. फक्त पट्या म्हणा, त्यात आलं सगळं. आणि काळजी करू नका मिस अनामिका, जोपर्यंत आपण दोघं एकत्र होत ना, सगळं निभावून नेऊ. आणि अशा माणसांना तर घाबरून नकाच. काही दम नसतो यांच्यात, फक्त बोलाचा भात आणि बोलाची कढी. आकाशचं तसं नाहीये. आकाश पटकन हात उगारतो, जबरदस्तीवर येतो पट्या. ज्या पुरुषाला प्रेमाने, अधिकाराने, आपलेपणाने समोरच्या स्त्रीला आपलं म्हणणं पटवून देता येत नाही ना मिस अनामिका, मग अशा दुर्बळ पुरुषांकडे एकच मार्ग उरतो, हा शक्ती प्रदर्शनाचा. पुरुष असं वागतात कारण ते दुर्बळ असतात, त्यांना घाबरायचं नसतं. हा वाड्यात का आला असेल? माझ्याही मनात राहून राहून हा एकच प्रश्न घुट मारतोय. माहिती नाही, मावशीला विचारायला हवं. हो, खरं तर मी तुला सोडायला यायचं तेव्हाच ठरवलं होतं की आज काही करून मावशींशी बोलायचं, त्यांना सांगून टाकायचं सगळं. चल. नाही मिस अनामिका, जसं तुम्हाला वेळ हवा होता तसा मावशीलाही वेळ हवा असणार, आणि आपण तो तिला द्यायला हवा. मला असं वाटतं की तिला मी हे सगळं सांगतो, तिला ऐकू दे, समजू दे, पचवू दे. तिला तिचा वेळ घेऊ दे, त्यानंतर तुम्ही भेटा तिला. येतो. मावशी. काय रे बाळा, काय रे? मावशी, आत्ता हा जो माणूस आपल्या वाड्यातनं बाहेर गेला, तू त्याला ओळखतेस? हो, तो आधी येऊन गेलाय वाड्यात. हा माणूस जो आत्ता वाड्यातनं बाहेर गेला, तो मी नसताना वाड्यात येऊन गेलाय? हो, अरे तो मेसचं कौतुक ऐकून पत्ता शोधत शोधत आला, जेवून गेला. अरे आज तर तो खोली मागायला आला होता. 1 महिन्याचं आगाऊ भाडं पण दिलं त्यांनी, करार सुद्धा केला त्यांनी. काय? हा. मावशी, अगं तो आकाश जोशी आहे. आकाश जोशी म्हणजे मीच अनामिकांचा पहिला नवरा. थांबा, नका काढू मुहूर्त. आता मुहूर्ताची गरज नाहीये, कारण आता हे लग्नच होणार नाहीये. काय प्रॉब्लेम झालाय ते तरी सांगा. काही झालेलं नाहीये सचिन. मला हे लग्न करायचं नाहीये, इतकंच. अरे म्हणजे तो अनामिकाला छळणारा, तिला त्रास देणारा, तिला चटके देणारा हा माणूस? होय मावशी. अरे म्हणजे काय झालं रे माझ्या हातून? अरे पण तो माझ्याशी साधा सरळ वागला रे. मावशी, अगं तुझी चूक नाहीये, तुझी चूक नाही. अगं तो असाच आहे, तो कॉलेज पासून असाच विक्षिप्त आहे, असाच आहे तो. तुझी चूक नाहीये. तरीच हा माणूस परत आला म्हणून अनामिका आपल्याला सोडून गेली. होय मावशी, त्या खूप धाकात आहेत त्याच्या. कॉलेज पासून ना हा तुझ्या डोक्यावरच बसलाय. हा मध्ये आला नसताना तर 20-22 वर्षापूर्वीच तुझं अनामिकाशी लग्न ठरलं असतं. मावशी आत्ता ते सगळं महत्वाचं नाही. तुझ्या लक्षात येत आहे का, पुण्यामध्ये हजारो जेवणाच्या मेस आहेत, राहण्यासाठी लाखो ठिकाण आहे. असं असतानाही तो बरोबर आपल्या मेसचं कौतुक ऐकून तुझ्याकडे आला. राहण्यासाठी तो इथे आला, तुझ्याबरोबर त्याने इथे राहायचा करार केला. तुझ्या लक्षात येत आहे का? अरे म्हणजे हे सगळं तो ठरवून आला असणार.